विद्यारम्भ करिष्यामि सिद्धिर्भवतु मे सदा। कस्तूरीतीर्थं ललाटपटले वक्षस्थले कौस्तुभं नासाग्रे वरमौक्तिकं कर्णे वेणुगले कङ्कणं सर्वाङ्गे हरिचन्दनं सुलभितं कण्ठे च मुक्तावली रूपश्रीपरिवेष्टितो विजयते रूपाभिचूडामणि वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। नमस्ते भगवान् व्यास वेदशास्त्रार्थप्रविणं ब्रह्मा विष्णु महेशानां वन्दे सत्यवती सुत शुकरूपप्रमोदज्ञ सर्वशास्त्रविशारद एतत्कथा प्रकाशेन विदज्ञानं विनाशेन अलङ्कारपरी पुण्यभूमि पवित्र विजयनान्दतो ज्ञानराजा सुमन्तु तदा रविता महापुण्य नमस्कार माझा संतोषी जय जय रघुवीर समर्थ। आजपासून आपण भगवंताच्या मंगलमय अशा भागवत कथेला प्रारंभ करतो। परमगुरु श्री महंत श्री चरणदासजी महाराज परमपूज्य सद्गुरु श्री नाना यांच्या चरणी सादर वंदन करते। उपस्थित असणाऱ्या सर्वांना सादर अभिवादन करते। आपण श्रीमद भागवत कथा आजपासून सुरू करतो आहोत। हे श्रीमद भागवत काय आहे? हा केवळ एक ग्रंथ आहे का? केवळ भगवंताचं ते चरित्र आहे का? तर नुसतं ते चरित्र नाही। श्रीमद भागवत ही परमात्म्याची भगवान श्रीकृष्णांची वाङ्मयी मूर्ती आहे। भागवतामध्ये भगवंताच्या अत्यंत मधुर अशा लीला आहे। भगवंताचं अत्यंत सुंदर असं जीवन चरित्र त्या भागवतामध्ये शब्दबद्ध केलेलं आहे। भगवान श्री गोपाळ कृष्णांनी जेव्हा असं ठरवलं की आता आपलं अवतार कार्य पूर्ण झालेलं आहे, जे कार्य करण्याकरता आपण पृथ्वीवरती आलो होतो ते काम आता पूर्ण झालंय, आता आपण परत आम्हाला जायला हवं। त्यावेळेला त्यांचे जे परमशिष्य आहे उद्धवजी महाराज हे अत्यंत भावात्मक झाले, कारण उद्धव जे आहे ते भगवान श्रीकृष्णांचे अत्यंत परम असे सखा आहे, शिष्य आहे, भक्त आहे। उद्धवांचं भगवान श्रीकृष्णांवरती अत्यंतिक प्रेम आहे आणि भगवंत आता अंतर्धान पावणार, तर मग आपण काय करायचं? त्यांच्या शिवाय या भूलोकावरती आपण कसं जगावं असा प्रश्न त्यांच्या मनामध्ये निर्माण झाला आणि त्यांनी भगवान श्रीकृष्णांना असं विचारलं की आपण इथून निघून गेल्यानंतर आपले अनेक भक्त जे भूतलावरती आहेत ते दुःखी होतील, कष्टी होतील, त्यांनी आपलं दुःख कसं पचवायचं, आपला वियोग कसा सहन करायचा? त्यामुळे तुम्ही जाण्याच्या आधी हा सगळा नीट विचार करा। भक्तांना कायम कल्पतरूप्रमाणे असणाऱ्या भगवंतांनी विचार केला की मला माझ्या भक्तांना माझ्या प्राप्तीचं सुलभ साधन द्यायला हवं। मी आता इथून गेल्यानंतरही माझे अनेक भक्त निर्माण होतील, परंतु त्यांना माझी प्रचिती कशी येईल? भगवंताची प्रचिती ही कुठल्या गोष्टीमुळे, कुठल्या साधनेमुळे येईल?
तर ते साधन आपण भक्तांसाठी ठेवायला हवं, असं म्हणून भगवंतांनी त्यांच्या परमभक्तांसाठी स्वतः श्रीमद भागवत सागरामध्ये प्रवेश केला. आपलं सगळं तेज भागवतामध्ये त्यांनी स्थापन केलं. आणि म्हणूनच भागवताला भगवंताची वाङ्मयीन मूर्ती असं म्हटलं जातं. आपल्या भक्ताला उद्धवाला भगवान श्रीकृष्ण म्हणाले की तिरोधायम प्रविष्टोयम श्रीमद भागवतारणवम, की मी नेहमीप्रमाणे अवतार समाप्ती झाल्यानंतर क्षीरसागरामध्ये न जाता भागवत रूपी समुद्रामध्ये कायम स्वरूपी वास करणार आहे. म्हणून श्रीमद भागवत ग्रंथ हे केवळ एक पुस्तक नाही, केवळ भगवंताचं चरित्र नाही, तर भगवंताचं पूर्ण तेज, ओज, भगवंताची सगळी शक्ती, भगवंताचं दिव्य असं दर्शन स्वरूप सगळं काही भागवतामध्ये सामावलेलं आहे. भगवंत बाह्य रूपाने जरी अंतर्धान झाले तरी श्रीमद भागवत रूपी अमृत समुद्रामध्ये जाऊन ते विराजमान झाले. आणि तीच भगवंताची वाङ्मयीन मूर्ती, शब्दमूर्ती आपल्या समोर आहे. तेनेयम वाङ्मयी मूर्ती प्रत्यक्षम वर्तते खरे. श्रीकृष्णांच्या अवतार कालामध्ये त्यांचे जे भक्त लोक ज्यांनी आपल्या नेत्रांद्वारे भगवंताचं अद्भुत असं रूप पाहिलं, कानांद्वारे भगवंताच्या मधुर वाणीचं त्यांनी ग्रहण केलं, भगवंताची मधुर अशी बासरी ज्यांनी ऐकली, भगवंताचा मंगलमय असा स्पर्श ज्यांनी केला, तोच रस आजही आपल्याला या भागवताच्या वाचनाने, ऐकण्याने आणि चिंतनाने प्राप्त होतो. हे भागवताचं वैशिष्ट्य आहे. म्हणजे भागवत ज्या वेळेला आपण ऐकतो किंवा वाचतो, त्याचं चिंतन करतो, त्यावेळेला प्रत्यक्ष भगवंताच्या सानिध्याचा अनुभव आपल्याला आल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून पुढचे 7ही दिवस इथे भगवान श्रीकृष्ण प्रत्यक्षात असणार आहे. आपण भगवंताच्या सानिध्याच्या सत्संगाचा अनुभव इथे घेणार आहोत. भागवत ही कोरडी कथा नाही, तर भगवान श्रीकृष्णांच्या अस्तित्वाची ती प्रत्यक्षानुभूती आहे, जी त्यांच्या भक्तांनी घेतली आणि कृष्णांच्या प्रेमाची अतिउत्कट अशी रसानुभूती साधली. तोच सगळा विषय या भागवतामध्ये आपल्याला ऐकायला मिळणार आहे. भगवंतांनी आपल्या भक्तांसाठी भागवतामध्ये कायम स्वरूपी वास केला आहे. म्हणून या भागवतावरती भगवंताच्या भक्तांचा पहिला अधिकार आहे. ज्याला कोणाला भगवंतांना प्राप्त करून द्यायचं आहे त्याने भागवताचं वाचन करावं, भगवंताचं चिंतन करावं आणि भगवान श्रीकृष्णांची प्रत्यक्ष अनुभूती घ्यावी. इतकं याचं महत्व आहे. श्रीमद भागवताच्या श्रवणाने, वाचनाने, चिंतनाने श्रोत्यांच्या, वाचकांच्या, चिंतकांच्या मनामध्ये भगवंताची अलौकिक भक्ती, भगवंताविषयीचं सूक्ष्मातिसूक्ष्म ज्ञान आणि पूर्ण वैराग्य या भावनांचा उदय होतो आणि त्यांच्या जीवनाचा उद्धार होतो. हे भागवताचं महत्व सुरुवातीला सांगितलं की आपण जो ग्रंथ ऐकायला बसलो आहोत, वाचायला बसलो आहोत, तो सर्वसामान्य नाही. तो जर आपण मनपूर्वक ऐकला, भागवत ऐकताना आपण आपलं मन पूर्ण एकाग्र केलं, स्थिर केलं, भगवंताचं स्वरूप आपल्या डोळ्यासमोर आणलं, तर आपल्याला भगवंताची अलौकिक भक्ती प्राप्त होईल. भगवंताचं सूक्ष्म अतिसूक्ष्म असं ज्ञान होईल. आपल्याला भक्ती थोडीफार तरी माहिती असते, काही प्रमाणात आपण ती करत असतो, पण भगवंताचं ज्ञान, भगवंत कसे आहेत, काय आहे, खरंच त्यांचं स्वरूप कसं आहे, याविषयी मात्र आपल्या मनामध्ये अनेक शंका कुशंका असतात. त्या सगळ्या शंका कुशंकांचं निरसन भागवत ऐकताना आपलं होणार आहे.
म्हणून भगवंताविषयीचं सूक्ष्म ज्ञान आपल्याला होणार आहे आणि त्याचबरोबर पूर्ण वैराग्यही प्राप्त होणार आहे. आता पूर्ण वैराग्य प्राप्त होणार त्याचा अर्थ आपण घरदार सोडून काही बाहेर नाही पडणार, पण संसारामध्ये आपली जी अत्यंतिक आसक्ती आहे, वेगवेगळ्या विषयांमध्ये आसक्ती आहे, घरदारामध्ये आसक्ती आहे, ती आसक्ती कमी होईल. आणि तिथली आसक्ती कमी झाल्यानंतर काय होईल तर भगवंताच्या ठिकाणी आसक्ती निर्माण होईल. कुठेतरी एका ठिकाणी मनाची आसक्ती ही असतेच. ज्या लोकांची संसारात आसक्ती असते ते भगवंतापासून दूर असतात आणि ज्या लोकांची भगवंताच्या ठिकाणी आसक्ती असते त्यांच्यापासून संसार दूर राहतो. बरोबर आहे. तर म्हणून असं म्हटलं जातं की या भागवतामुळे वैराग्यादी भावनांचा उदय आपल्या मनामध्ये येतो. कायमचं वैराग्य नाही, पण निदान 7 दिवस तरी आपली आसक्ती कमी झाली तरी पुष्कळ आहे आपल्यासाठी. निदान तिथून सुरुवात तर होईल. मग हळूहळू पुढे जाऊन जसं जसं आपण भगवंताचं चिंतन करायला लागू तसं तसं भगवंत आपल्या हृदयात येऊन विराजमान होते. आणि एकदा भगवंत हृदयात आले की मग ते आपोआप आपल्या मनातली आसक्ती, विषय, विकार, वासना ह्या सगळ्या गोष्टी कमी 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 करायला लागतात. ते भगवंताचंच काम आहे. आपण जर म्हटलं की मी माझ्या मनातला विषय विकार काढून टाकेल तसं होत नाही. उलट विषय विकार आणखीन आणखीन प्रबळ व्हायला लागतात. मग ते काढण्याचं सामर्थ्य जे आहे ते भगवंतामध्ये आहे. मग आपल्याला काय करायचं आहे तर आपल्या हृदयामध्ये भगवंतांना आणून विराजमान करायचं आहे. मग भगवंतांना हृदयात तरी आणायचं कसं कसं आणायचं तेच आपण भागवतामध्ये पाहतो. भागवतामध्ये भगवंताच्या अनेक भक्तांच्या कथा आहेत. त्या भक्तांनी भगवंतांना कसं आपलंसं केलं, कसं आपल्या हृदयामध्ये त्यांना आणून स्थानापन्न केलं, हे सगळं आपल्याला शिकायला मिळणार आहे. ठीक आहे. म्हणून आपण भागवताचा विचार करणार आहोत. ही जी धरती आहे ही भगवंताचं धाम आहे. भारतभूमी ही भगवंतांना अत्यंत प्रिय आहे आणि म्हणून भगवंत वारंवार वेगवेगळे अवतार घेऊन या भूमीवरती येतात आणि विविध प्रकारच्या लीला करतात. एकदा देवर्षी नारद संपूर्ण पृथ्वीवरती भ्रमण करत धर्मप्रधानाच्या भारतखंडामध्ये आले. म्हणजे देवतांचं जे भ्रमण आहे ते केवळ पृथ्वीवरती भारतामध्ये होतं असं नाही, संपूर्ण पृथ्वीवरती ते फिरतात. पण सगळ्यांना आवडतो कुठला खंड तर भारतखंड. का आवडतो ते पुढे आपण पाहणार आहोत. तर एकदा देवर्षी नारद संपूर्ण पृथ्वीचं भ्रमण करत करत भारतखंडामध्ये आले. आता भारतखंड कसा आहे तर तो धर्मप्रधान आहे. भारतामध्ये धर्माचं अधिष्ठान हे सगळ्यात महत्वाचं अधिष्ठान आहे. इथे केवळ माणूस धर्म पाळतो असं नाही, पशु पक्षी प्राणी वनस्पती मनुष्य सगळी सृष्टी विशिष्ट नियमांनी चालत असतात. कुणीही आपला नियम मोडत नाही. आताची परिस्थिती सोडा, कारण आता काय झालंय माणसाने नियम पाळणं सोडून दिलाय. त्याचा परिणाम निसर्गावरती होतो आहे. निसर्गानेही आपले सगळे मन धुडकावून नियम सगळे धुडकावून लावलेले आहे. ठीक आहे. तर भारत भूमी ही धर्मप्रधान भूमी आहे. इथे प्रत्येक जण आपला आपला धर्म उत्तम रीतीने पाळतो आणि ज्या वेळेला आपला धर्म स्वधर्म पाळला जातो त्या ठिकाणी सर्व प्रकारची संपन्नता अनुभवायला येते. ज्या वेळेला आपण आपला धर्म विसरतो, नीती नियम विसरतो, आपल्या जबाबदाऱ्या विसरतो, त्यावेळेला मात्र त्या ठिकाणी संपन्नता अनुभवायला येत. आणि भारताचं हे वैशिष्ट्य आहे. म्हणून नारद जे आहेत ते या भारतखंडामध्ये आले. तिथे त्यांनी वेगवेगळ्या तीर्थक्षेत्रांची यात्रा केली.
तिथे कलीच्या प्रचंड प्रभावाने कलियुगाचा तांडव त्यांना दिसला. ज्या वेळेला कलियुग सुरू झालं तेव्हाची ही गोष्ट आहे. आता कलियुग खूप मोठ्या प्रमाणामध्ये पुढे सरकलेलं आहे. आताची परिस्थिती आणखीनच वाईट आहे. कलियुगाचं सगळीकडे आपल्याला दर्शन दिसत आहे. दररोज पेपर उघडला, न्यूज आपण पाहिल्या तर अक्षरशः असं वाटतं की कलियुग वेगळं काय, हेच ते कलियुग आहे जिथे नीती, धर्म, लहान मोठे काहीही राहिलं नाही. केवळ माणूस भोगवादी बनून चालतो. फक्त खा प्या, वाटेल तसे आणि वाटेल तितके भोग भोगा. याच्या पलीकडे माणसाच्या जीवनाला कुठलंही ध्येय शिल्लक राहिलेलं नाही. तशीच अवस्था त्यांनी त्यावेळेला पाहिली आणि सगळी पृथ्वी दावानला जळून भस्म होते आहे की काय असं त्यांना वाटायला लागलं. त्यांना शांती, सुख आणि धर्मपरायणतेचं दर्शन झालं नाही. त्यामुळे ते अत्यंत व्याकुळ झाले. पण देवर्षी नारद यांना शांतता, समाधान, धर्म या गोष्टी जास्त प्रिय आहे. का? कारण ते भगवंताचे भक्त आहे. भगवंताच्या भक्तांना शांतता हवी असते, समाधान हवं असतं आणि नीतिमत्ता हवी असते, अपेक्षित असते. ह्या गोष्टी जिथे नसतात तिथे संत थांबत नाही. म्हणून हे सगळं त्यांनी बघितलं आणि ते व्याकुळ झाले की अरे काय ही परिस्थिती आहे. जेव्हा ते फिरत फिरत वृंदावनाच्या यमुनेच्या काठावर आले तिथे त्यांच्या मनाला थोडीशी शांतता वाटली. वृंदावनामध्ये का? कारण वृंदावन हे भगवान श्रीकृष्णांचं परमधाम आहे. आजही वृंदावनामध्ये भगवंताचा कायमस्वरूपी वास असतो. दररोज आजही तिथे महारास होतो. ह्या कवी कल्पना नाहीये. अनेक संतांनी त्याचा अनुभव घेतलाय. अगदी अलीकडे झालेल्या संतांनी सुद्धा याचा अनुभव घेतलाय की आजही वृंदावनामध्ये भगवान श्रीकृष्णांची रासलीला दररोज होते. पण त्या रासलीलेमध्ये आपल्याला जायचं असेल तर भगवंताची तितकी भक्ती होणं अपेक्षित आहे. जो भक्ती करेल तो भगवंताच्या धामाला गेल्याशिवाय राहत नाही, त्या महारासामध्ये सहभागी झाल्याशिवाय राहत नाही. तर अशा पद्धतीने नारद मुनी फिरत फिरत या वृंदावन धामामध्ये आले आणि त्यांच्या मनाला थोडीशी शांतता वाटली. त्यांचं चित्त आनंदाने तिथे प्रसन्न झालं आणि त्यांना एक अलौकिक स्वरूपाची अनुभूती त्या ठिकाणी आली. त्यांच्या समोर भक्ती, ज्ञान आणि वैराग्य हे तीनही भाव साकार रूपामध्ये उपस्थित झाले. आता भक्ती, ज्ञान आणि वैराग्य ह्या काय आहेत? भावना आहे. आपल्या मनातले हे भाव आहेत. भक्ती हा भाव आहे. ज्यावेळेला आपण परमेश्वरावरती प्रेम करायला लागतो त्या प्रेमाला भक्ती असं म्हणतात. भगवंताविषयी आपल्या मनामध्ये जो विश्वास असतो तो दृढ व्हायला लागला की त्याला श्रद्धा म्हटलं जातं. भगवंताशी आपण जास्तीत जास्त आसक्त व्हायला लागलो आणि संसाराविषयी आसक्ती कमी झाली की त्याला वैराग्य असं म्हणतात. त्या भगवंताचं स्वरूप नेमकं काय आहे याचं आकलन आपल्या बुद्धीला ज्या वेळेला व्हायला लागतं त्यावेळेला त्या भावनेला ज्ञान असं म्हटलं जातं. हे सगळे भाव आहेत. तर हे तीनही भाव भक्ती, ज्ञान आणि वैराग्य हे त्यांना साकार रूपामध्ये दिसले. ते कसे दिसले? तर त्यातली भक्ती जी आहे ती अत्यंत तरुण आणि सुंदर अशी स्त्री होती आणि ती दिव्य अशा सिंहासनावरती विराजमान झालेली होती. आणि ज्ञान आणि वैराग्य ही तिची दोन मुलं अत्यंत दुर्बल आणि तेजोहीन वृद्ध अवस्थेमध्ये तिच्या समोर पडलेली होती. बघा, आई तरुण आहे, सुंदर आहे आणि तिची मुलं वयोवृद्ध आहेत, दुर्बळ आहेत. नारदांनी हे पाहिलं आणि ते पुढे आले
त्यावेळेला सिंहासनावर जी देवी म्हणजे भक्ती विराजमान झालेली होती ती उठली आणि नारदजींना ती म्हणाली की हे महात्मा, एक क्षणभर तुम्ही थांबा आणि माझी चिंता तुम्ही दूर करा. आता याचा अर्थ काय झाला की सगळ्यांच्या चिंता दूर करण्याची जबाबदारी संत घेत असतात. सर्वसामान्य माणसांच्या ज्या चिंता आहेत त्या सगळ्या दूर करण्याची जबाबदारी संतांची असते. म्हणून संत आपल्याला कायम मार्गदर्शकाच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतात. ती देवी म्हणाली की नारदजी, आपल्यासारख्या संतांचं दर्शन झाल्यामुळे माणसाच्या ठिकाणी असणाऱ्या पापांचा नाश होतो. वासनावासी अंतःकरणातले जे जीव आहेत ते भक्तीलाही विकृत करून टाकतात. मुळात भक्तीमध्ये कोणताही विकार नाही. भक्ती ही अत्यंत शुद्ध, पवित्र, मंगलमय अशी भावना आहे. परंतु लोक काय करतात, त्या भक्तीचा बाजार मांडतात. आजही आपण सगळीकडे पाहतो त्या भक्तीच्या नावाखाली इतका नंगा नाच चालू आहे की काही विचारू नका. तेच इथे ती भक्ती म्हणती आहे की भक्तीला काही लोक विकृत करून टाकतात आणि हे दोष नाहीसे करण्याचं सामर्थ्य जर कोणामध्ये असेल तर ते केवळ संत दर्शनामध्ये आहे. आणि म्हणून ती भक्ती नारदजींजवळ आली. नारदजींनी तिला विचारलं की हे माते, तू कोण आहेस? तिने सांगितलं की मी भक्ती आहे आणि ज्ञान आणि वैराग्य ही माझी मुलं आहेत. ती अत्यंत दुर्बळ झाली आहेत, म्हातारे आहेत. ती असं का म्हणाली? आता आई तरुण आहे आणि मुलं वयोवृद्ध कशी बरं असतील? त्याचं कारण असं आहे की लोक भक्तीचा अंगीकार करतात पण ज्ञान आणि वैराग्य मात्र स्वीकारत नाही. भक्ती करायला सगळे लोक तयार असतात पण किती लोकांना ज्ञान घेण्याची इच्छा असते? कोण तेवढे कष्ट घेऊ इच्छितो? आम्हाला तेवढे कष्ट जमणार नाही. आम्हाला भक्ती करायला आवडते पण संसाराविषयीची आसक्ती सोडायला आपण तयार असतो का? नाही. म्हणजे भक्ती आपल्याला अपेक्षित असते परंतु ज्ञान आणि वैराग्य मात्र नाकारलं जातं. आणि वैराग्य आणि ज्ञानाशिवाय भक्ती परिपूर्ण होत नाही. लोक मात्र ज्ञान आणि वैराग्याची उपेक्षा करतात. मग ज्यांची उपेक्षा केली जाते ते दुर्बळ होणारच ना. जे लोक उपेक्षित असतात, ज्यांना मान मिळत नाही, सन्मान मिळत नाही, ज्यांना कोणी आपलंसं करत नाही, त्यांचं पालन पोषण कसं होणार? ते दुर्बळच होत जाणार. म्हणून ज्ञान आणि वैराग्य हे दुर्बळ झाले आहे. ती म्हणते म्हणजे भक्ती सांगते आहे की माझा जन्म द्रविड देशामध्ये झाला. हे सगळे मोठे मोठे आचार्य जे आहेत ते दक्षिणेमध्ये आहेत. शंकराचार्य असतील, रामानुजाचार्य असतील, मध्वाचार्य असतील, हे सगळे आचार्य दक्षिणेमध्ये आहेत आणि त्यांनी भगवंताची भक्ती त्या ठिकाणी प्रकट केली. या आचार्यांनी माझा अंगीकार केला आणि मी पूर्णत्वाने त्या ठिकाणी फुलले, फळले. माझं परिपालन कर्नाटकामध्ये झालं. तिथे मी वाढले. कर्नाटकात आजही विचार आचारांची शुद्धता आपल्याला पाहायला मिळते. त्या ठिकाणी भक्ती बरोबरच ज्ञान आणि वैराग्याचंही अधिष्ठान तितकंच मानलं जातं. हाच ती पुढे म्हणते की मी महाराष्ट्रामध्ये कुठे कुठे माझं स्वागत झालं. म्हणजे श्री क्षेत्र पंढरपूर असेल तिथे भक्तीचा उदो आहे. बाकीच्या ठिकाणी मात्र भक्ती सगळी सरमिसळ झालेली आहे. इतरत्र मात्र ढोंग आणि बुवाबाजी, त्यामुळे मी झाकाळून गेले. त्यानंतर मी गुजरातमध्ये गेले. तिथे गेल्यानंतर मात्र मी म्हातारी झाले. का? कारण गुजरात म्हणजे सगळा धनाचा व्यापार आहे. तिथे भक्ती सगळीकडे व्यवहार आहे की माझं अमुक एक काम होऊ दे, मी तमुक एक गोष्ट करेन. शुद्ध भक्ती
निरपेक्ष भक्ती गुजरातमध्ये नाही असं स्वतः भक्ती सांगते आहे. वृंदावनामध्ये भगवंताच्या भक्तीचा खूप आदर होतो, पण ज्ञान आणि वैराग्याचा मात्र आदर होत नाही. त्यामुळे माझे पुत्र दुर्बल झाले आहेत. तिथल्या लोकांनी ज्ञान आणि वैराग्य सोडून केवळ एकांगी भक्तीचा अंगीकार केलेला आहे. त्यामुळे ती भक्ती अपूर्ण आहे. आणि आता ती भक्ती म्हणते आहे की मी आता वृंदावनामध्ये सुद्धा राहणार नाही, मी इथून निघून जाईल. नारदांनी विचार केला की भक्ती आता केवळ वृंदावनापुरतीच सीमित आहे आणि तिथूनही ती म्हणते की मी आता निघून जाईल, तर मग आता कसं होणार? मग वृंदावनात काय शिल्लक राहील? याचा अर्थ असा की तुमचं हृदय वृंदावन बनले आहे. त्याच्यामध्ये भक्ती नवनीता आहे, किशोरी आहे, पण हृदयामध्ये ज्ञान आणि वैराग्य मात्र दुर्बल असेल तर हृदयामध्ये भक्ती फार काळ टिकत नाही. भगवंताची भक्ती आपण करतो, पण त्या भक्तीला ज्ञानाचं आणि वैराग्याचं अधिष्ठान नसेल तर भक्ती सुद्धा फार काळ हृदयामध्ये शिल्लक राहत. ती व्यवहारिक भक्ती आहे. त्यामुळे बघा, कधीतरी आपल्याला भगवंताची आठवण येते. विशेषतः आता वारी सुरू होईल, लोक वारीला जायला लागले की आपल्यालाही असं वाटतं की आपण वारीमध्ये जावं, पांडुरंगाचं दर्शन घ्यावं, संतांच्या पालख्यांचं दर्शन घ्यावं. पण तो भाव किती वेळ असतो? काही क्षण तो भाव असतो. मग काय, सासवड पासून आपण पुढे जाऊया, आळंदी पासून पुण्याला येऊया, पुण्यापासून सासवडला जाऊया, झाली आमची वेळ. पावला आम्हाला पांडुरंग. ही जी आहे याला भक्ती नाही म्हणत. भक्ती याचा अर्थ असा की भगवंताचं कायमस्वरूपी मनाला असणारं अनुसंधान. कायमस्वरूपी, जसं आपल्याला आपल्या घराचं कायमस्वरूपी अनुसंधान असतं. आपण बाहेर कुठे गेलो की असं वाटतं रे आता किती वाजले, घरी जायला. कुठे बाहेर फिरायला गेलो 2 दिवस 4 दिवस, 1-2 दिवस बरं वाटतं, परत असं वाटतं चला आपल्या घरी. आपलं घरच बरं. म्हणजे काय असतं, घराचं आपल्याला कायम अनुसंधान असतं, घरातल्या माणसांचं अनुसंधान असतं. घरातल्या माणसांपैकी एखादा जरी माणूस 2 दिवसाकरता कुठे गावी गेला तरी आपलं घर सुनं सुनं वाटायला लागतं. कधी एकदा तो माणूस आपल्या घरात येईल, घराचं गोकुळ होईल असं वाटायला लागतं. याला म्हणतात अनुसंधान. असं अनुसंधान जेव्हा आपण भगवंताचं करायला लागतो त्यावेळेला त्याला भक्ती मिळते. तर नारदांनी विचार केला की ही जर भक्ती इथून निघून गेली तर कसं होणार, आणि मग वैराग्य प्रबळ कसं होतं, तर वैराग्यवान पुरुषांचा संग केल्यामुळे वैराग्य परिपूर्ण व्हायला लागतं. ज्ञान आणि वैराग्याशिवाय ही भक्ती अपूर्ण आहे. मग 2 गोष्टी आपल्याला साध्य करायला पाहिजे. एक तर ज्ञानही साध्य करायला हवं आणि दुसरं वैराग्यही साध्य करायला हवं. मग वैराग्य कसं बरं आपण मिळवणार? घरातल्या सगळ्या वस्तू एका पोत्यात बांधून बाजूला केल्या की आपलं वैराग्य गेलं असं होणार आहे का? तर नाही. वैराग्य धारण करण्याकरता वैराग्यवान पुरुषांचा संग करणं अपेक्षित असतं. वैराग्यवान पुरुषांच्या कथा ऐकल्याने, चरित्र वाचल्याने, उपदेश श्रवण केल्याने आणि आपल्यातील वैराग्यामध्ये निरंतर कमीपणाचा अनुभव केल्याने वैराग्य वाढतं. आपण सतत संसारामध्येच आहोत, आपल्यामध्ये वैराग्य नाही, किंचितही वैराग्य आपल्यामध्ये नाही. आपण तो विरक्तपणा आणण्याकरता वैरागी जे संत पुरुष असतात, साधू पुरुष असतात, त्यांचा संग करणं अपेक्षित आहे. त्यानंतर त्याचे उपदेश करतात, तो श्रवण करणं आणि आत्मसात करणं ही दुसरी बाजू आहे. तिसरी गोष्ट संतांचं, विरक्त पुरुषांचं चरित्र वाचणं हेही महत्वाचं आहे. भगवंताविषयी निर्माण झालेलं प्रेम वैराग्यामुळे टिकतं. निर्मळ मनामध्ये न अहम टिकतो न मम टिकतो, म्हणून कायम वैराग्य
असंतुष्ट राहतं किंवा आपण ठेवावं. आपल्या मनामध्ये भगवंताचं प्रेम आहे हे ठीक आहे, पण ते प्रेम वैराग्याशिवाय टिकणार नाही. म्हणून संसाराविषयीची आसक्ती, मी मी मी, माझं माझं माझं, ह्या दोन गोष्टी जेव्हा माणूस कमी करतो, मी आणि माझं, त्यावेळेला भगवंताचं प्रेम हृदयामध्ये स्थिर व्हायला लागतं. भक्ती ज्ञान वैराग्य निर्माण झाल्यानंतर ते प्रतिक्षण वर्धमान होत जातं. तेच खरं प्रेम. आपली भक्ती 4 दिवसांपुरती असते, कामापुरती असते. माझं एवढं काम होऊ दे तोपर्यंत अगदी रात्रंदिवस भगवंताचं स्मरण आपण करतो. आपलं काम झालं, संपलं, आपली भक्ती ओसरते. परत आपल्याला भगवंताची आठवण केव्हा होते? जेव्हा आपण अडचणीत सापडतो किंवा काही पर्व काल असेल. आता पुरुषोत्तम मास चालू आहे. या दिवसांमध्ये भगवान श्री विष्णूंची, श्रीकृष्णांची, श्रीरामांची भक्ती केली जाते. विष्णू सहस्रनाम ऐकलं जातं, पाठ केले जातात. चांगली गोष्ट, पण फक्त 1 महिन्यापुरतं करून चालणार आहे का? या महिन्यात ते सुरू करावं आणि अखंड ते आपल्याकडनं होईल असं आपण पाहावं. त्यातून भगवंताशी आपण अनुसंधान कायम ठेवू, त्यातून भगवंतावर आपलं प्रेम निर्माण होईल आणि भगवंत त्या प्रेमाला प्रतिसाद देतील. ती भक्ती. पुढे भगवंताविषयी वैराग्य ही बाह्यक्रिया नाही, तर अंतःकरणातील वृत्तीचं नाम वैराग्य आहे. शरीर संसाराविषयी आतून आकर्षण नाहीसं करणं म्हणजे वैराग्य. शरीराविषयीचं आकर्षण आणि संसाराविषयीचं आकर्षण, या ठिकाणी कायम आपलं मन रमलेलं असतं. एक तर आपण आपल्या तरी शरीराचं अवलोकन कायम करत असतो. मी कसा दिसतो, मी कशी दिसते, मी काय, मला काय आवडतं, कुठला रंग जास्त खुलून दिसतो, कुठले दागिने मला आवडतात. आणि संसार, माझ्या संसारात कुठल्या गोष्टी कमी आहेत, इतरांच्या घरामध्ये काय आहे, माझ्या घरात काय नाही. ह्या 2 गोष्टींचं कायम चिंतन चाललेलं असतं. याच्या पलीकडे माणूस विचार करत नाही. आणि असं जर झालं नाही, याच्यातून जर आपण बाहेर आलो नाही, तर वैराग्य वगैरे काही येत. जनकजी राजा, आता राजा जनक जे आहे, जे सिंहासनावरती बसतात, पण अंतःकरणामध्ये त्यांच्या प्रखर वैराग्य आहे. सगळ्या प्रकारच्या भोगांमध्ये राहूनही त्यांचं मन मात्र अलिप्त आहे. हे उदाहरण आहे. आपल्यासारखेच ते संसारी पुरुष आहेत. आपलं 4 लोकांचं कुटुंब असतं, त्यांचं संपूर्ण राज्य आहे. संपूर्ण राज्याचा सगळा कारभार ते पाहतात. सर्व प्रकारचे उत्तम उपभोग ते घेतात. राज्य सोन्याच्या सिंहासनावरती बसतात, सुंदर वस्त्र परिधान करतात, दागदागिने घालतात, रोज पंचपक्वान्नाचं जेवण करतात, सेवकांकरवी सेवा पण घेतात. पण हे सगळं करत असताना मन मात्र आत्मस्वरूपाच्या ठिकाणी, भगवान श्रीकृष्णांच्या ठिकाणी त्यांचं स्थिर असतं. शरीराने सर्व प्रकारचे भोग घ्यावे, पण मन मात्र त्या भोगांमध्ये राहता कामा नाही. ही जी अवस्था आहे याला म्हणतात वैराग्य. त्यांचं वैराग्य पाहून काही जण, काही लोक त्यांच्याकडे त्यांना विचारायला गेले की जनकजी महाराज, आम्ही आमचं घरदार सोडलं, एकांतामध्ये वनामध्ये जाऊन आम्ही राहिलो, झाडाची पानं खाऊन, फळं खाऊन आम्ही राहतो. काही म्हणाले की आम्ही केवळ पाण्यावरती राहतो, पण मनामध्ये वैराग्य स्थिर होत नाही. त्या मनामध्ये सगळा संसार येऊन बसलेला आहे. कायम आम्हाला आमच्या मुलांची आठवण येते, नातवंडांची आठवण येते, घराची आठवण येते, परिसराची आठवण येते. आपण आयुष्यभर जी कमाई केली ती मुलांनी नीट ठेवली असेल की नाही याची चिंता आम्हाला वाटते. संसार सोडून वनामध्ये गेले आहे का? भगवंताची भक्ती करण्यात. पण भगवंताची भक्ती करण्याकरता वैराग्याचा भावच मनामध्ये नसेल तर भगवंत मनात स्थिर कसे होणार? आणि हाच प्रश्न घेऊन अनेक ऋषी मुनी जे आहेत ते राजा जनकांकडे गेले.
ते जनकांना म्हणाले की तुम्ही राजमहालामध्ये राहता, सुवर्णालंकार घालता, उंची रेशमी वस्त्र परिधान करता, उत्तम पंचपक्वान्न ग्रहण करता, तरीही तुम्हाला विरक्ती शिरोमणी असं म्हटलं जाते. तुमची विरक्ती कशी बरं सुरक्षित राहते? काय करता तुम्ही? ही विरक्ती तुम्हाला येते कशी? ती जरा तुम्ही आम्हाला समजून सांगा. त्यावरती जनक त्यांना म्हणाले की आपण एक छोटीशी गोष्ट करूया. त्या प्रत्येक ऋषी मुनींच्या डोक्यावरती त्यांनी तेलाचा दिवा त्यांच्या डोक्यावरती ठेवला आणि सांगितलं की तुम्ही माझं नगर फिरून या. नगर फिरून येताना अट ही घातली की डोक्यावर जो तेलाचा दिवा ठेवलेला आहे त्याच्यातला एक थेंबही तेल खाली गळता कामा नाही. आणि सेवकांना सांगितलं की जा या सगळ्यांना नगर प्रदक्षिणा घडवा. आपलं नगर किती सुंदर आहे ते सगळे यांना दाखवा. सगळे ऋषी मुनी आपलं सगळं लक्ष त्या दिव्याकडे लावून नगर प्रदक्षिणा करून आले. आल्यानंतर जनकजी महाराजांनी त्यांचं स्वागत केले. सगळ्यांच्या डोक्यावरची दिवे बाजूला काढून ठेवले आणि म्हणाले की आता तुम्ही सगळेजण थकला आहात, उत्तम भोजन आपण करूया. राजा जनकांनी स्वतः सगळ्या ऋषी मुनींना जेवायला वाढले. पंचपक्वान्नाचा थाट त्यांनी केला आणि त्यांनी स्वतः एक स्थिती अशी वापरली की जे ऋषीमुनी जेवायला बसले होते त्यांच्या डोक्यावरती एक टांगती तलवार फिरते आहे असा भास त्या ऋषीमुनींना व्हायला लागला. की आपण खाली जेवायला तर बसलो आहोत पण डोक्यावरती तलवार फिरते आहे आणि कुठल्याही क्षणी ती तलवार खाली पडेल आणि आपलं मुंडकं धडा वेगळं होईल अशी भीती त्यांना वाटायला लागली. भराभर सगळे जेवले आणि पानावरनं उठले. उठल्यानंतर राजा जनक त्यांच्या चरणांशी जाऊन बसला आणि मग म्हणे की आता सांगा तुम्ही संसारात राहून विरक्त कसे राहता? राजा जनक त्यांना म्हणाले की मला पहिल्यांदा तुम्ही 2 प्रश्नांचं उत्तर द्या. तुम्ही ज्या वेळेला माझं नगर फिरून आलात त्यावेळेला माझं नगर तुम्हाला कसं वाटलं? काय काय तुम्ही पाहिलं? आवडलं का तुम्हाला? तर ते ऋषी म्हणून म्हणाले की कसलं नगर? आमचं सगळं लक्ष डोक्यावर ठेवलेल्या तेलाच्या दिव्याकडे होतं. त्यातनं एक थेंबही तेल सांडायचं नाही, सांडू द्यायचं नाही, ही आमची जबाबदारी होती. त्यामुळे आम्ही नगर फिरलो, आमचं शरीराने आम्ही नगर फिरलो, पण आम्ही काहीही नगरातलं पाहिलेलं नाही. ते म्हणाले ठीक आहे. दुसरी गोष्ट, आता जे तुम्ही जेवण जेवलात ते कसं होतं बरं? रुचकर होतं का? कुठले कुठले पदार्थ तुम्ही खाल्ले? त्यावेळेला सगळे म्हणाले अहो काय खाल्लं आम्हाला काही आठवत नाही, आमचं सगळं लक्ष आमच्या डोक्यावरची तलवार फिरत होती तिच्याकडे होतं. मग राजा जनक त्यांना म्हणाला पण तुम्ही जेवलात ना? म्हणे आम्ही जेवलो. पोट भरलं का? भरले. पण चव लक्षात आहे का? नाही. कुठले पदार्थ खाल्ले लक्षात आहे का? नाही. का नाही? कारण सगळं लक्ष तलवारीकडे आहे. हेच मी करतो म्हणा. ज्या वेळेला मी जीवन जगतो, सिंहासनावरती बसतो, उपभोग घेतो वेगवेगळ्या विषयांचा, त्यावेळेला माझं लक्ष आत्मज्योतीवरती स्थिर झालेलं असतं. शरीराने मी कोणते भोग घेतो ते चांगले आहेत की वाईट आहेत याच्याकडे माझं लक्ष नसतं. त्या ठिकाणी माझं मन, माझे चित्त, माझी बुद्धी आत्मस्वरूपाच्या ठिकाणी स्थिर असते. आणि म्हणून राजा जनकांना विरक्त शिरोमणी असं म्हटलं जातं. हे उत्तर त्या ऋषीमुनींनी ऐकलं. राजा जनकाला त्यांनी नमस्कार केला आणि त्यांच्या लक्षात आलं की आपली चूक कुठे कोणते आहे आणि ते निघून गेले. ज्या भगवंताची भक्ती केली जाते त्याचं जर ज्ञान नसेल, त्याची जर जाणीवच नसेल तर ती भक्ती ही अपूर्ण असते. संसारातून प्रपंचातून मन हटवून भगवंतामध्ये लावलं जातं ते वैराग्य कुठेही सापडत नाही. पहिल्यांदा संसारातून लक्ष दूर करावं लागतं आणि भगवंताच्या ठिकाणी लावावं लागतं. जेव्हा हृदयामध्ये
भक्तिभाव निर्माण होतो तेव्हा त्या भगवंताचं भजन आपण करतो. त्या भजनातूनच भगवंत आपल्या हृदयामध्ये प्रकट व्हायला लागतो. भजन बाहेर करायचं नसतं. बघा, आता जे लोक वारीला जातात की नाही, तर वारीमध्ये एक अनुभव आपण कायम घ्या. जे वारकरी असतात ते ठिकठिकाणी भजन म्हणतात, पांडुरंगाचं भजन म्हणतात आणि ते भजन म्हणण्यामध्ये इतके तल्लीन होऊन जातात की आपण कुठे आहोत, काय आहोत या सगळ्यांचं विस्मरण त्यांना होत. आणि त्यावेळेला त्यांना त्यांच्या हृदयामध्ये प्रत्यक्ष भगवान पांडुरंगाचं दर्शन व्हायला लागतं. हे जे भजन आहे याला खरं भजन म्हणतात. भजन म्हणताना मग कुणी आपल्याकडे बघतंय का, मग कोणाचं तोंड हलतंय का, कुणी झोपलंय का, काही आपल्याला त्याच्याशी घेणं देणं नाहीये. आपल्या हृदयामध्ये आपण आपल्या भगवंतांना आळवणं, त्यांचं स्मरण करणं, त्यांच्याकडे पाहणं, त्यांचं रूपदर्शन घेणं, याला भजन. असं भजन ज्या वेळेला आपण करायला लागतो त्यावेळेला आपल्या हृदयामध्ये भगवंत प्रकट व्हायला लागतात आणि रागद्वेषादी दोषांची निवृत्ती व्हायला लागते. त्यालाच वैराग्य असं म्हणतात. नुसता संसार सोडला, भगवे कपडे परिधान केले म्हणजे विरक्त झालं असं होत नाही. मनाची वृत्ती जोपर्यंत पालटत नाही, मनातली आसक्ती जोपर्यंत संसाराविषयी कमी होत नाही, तोपर्यंत विरक्तीचा भाव निर्माण होत नाही. भगवंताच्या भक्तीबरोबर संसाराविषयी प्रेम किंवा द्वेष या दोन्हीही गोष्टी चालत नाही. भगवंताविषयी ज्या वेळेला आपण प्रेम मनामध्ये ठेवतो, भगवंताची भक्ती ज्या वेळेला करतो, त्यावेळेला इतर कोणाचाही द्वेष, मत्सर, असूया, अहंकार हे दोष ठेवायचे नसतात. या दोन्ही गोष्टी नाही चालत भगवंत. भगवंत म्हणतात एक तर मला तरी स्वीकार, नाही तर एक तर संसाराला तरी स्वीकार. मी हा हात संसारावर ठेवेल, हा हात तुझ्या पायावर ठेवेल आणि मी दोन्ही गोष्टी घेईल असं नाही सांग. भगवंतांना स्वीकारायचं असेल तर मनातले द्वेष, राग, मत्सर, क्रोध, काम हे सगळे भाव सोडून द्यावे लागतात. भगवंताच्या भक्तीबरोबर संसाराविषयी प्रेम किंवा द्वेष दोन्ही गोष्टी चालत नाही. हृदयामध्ये शुद्ध रूपात भगवंतच असायला हवे. म्हणजे प्रत्येक क्षणी आपल्या हृदयामध्ये भगवंत आहेत याची जाणीव आपण ठेवली. ही जाणीव ज्यावेळेला आपण ठेवतो, ती जाणीव म्हणजेच भगवंताविषयी असणारं प्रेम, भगवंताविषयी असणारं ज्ञान. भगवंत आहे, भगवंत आहे. श्री नारदजी एका बाजूला संसारातील अशांती, संघर्ष, वैमनस्य आणि तीर्थादी पवित्र स्थानांमध्ये काम, क्रोधादी भाव पाहून अत्यंत दुःखी झाले, तर दुसरीकडे भक्तीची अपूर्णता, अस्वस्थता, अप्रसन्नता पाहून अजूनच दुःखी झाले. या सगळ्या गोष्टींमध्ये कसं परिवर्तन करता येईल याचा विचार करत असतानाच आकाशवाणी झाली की तुमच्या मनामध्ये जे दुःख आहे, भक्तीला जो क्लेश प्राप्त झालेला आहे, ज्ञान आणि वैराग्याला जी मूर्छा आली आहे, त्याच्या निवारणाचा उपाय तुम्हाला संतांच्या भेटीमध्ये समजेल. तेव्हा तुम्ही संतांची भेट घ्या. विशाल नगरी बद्रिकाश्रमामध्ये सनत कुमार राहतात. तिथे नारद मुनी फिरत फिरत आले आणि नारदांनी सनकादिक जे कुमार आहेत त्यांना वंदन केले. आता हे सनक जे आहेत, सनकादिक जे कोण आहेत, 4 जण ते आहेत. एक आहे सनक, दुसरा सनंदन, तिसरा सनातन आणि चौथे सनत कुमार. या चौघांना मिळून सनत कुमार असं म्हटलं जातं. यांना नारदांनी वंदन केले. नारदांच्या चेहऱ्यावर उदासीनता पाहून त्यांनी नारदांना चिंतेचं कारण विचारलं की काय झालं, तुम्ही तर कायम प्रसन्न असता,
आनंदी असतात. कारण नारद सातत्याने भगवंताचं मंगलमय नाम घेतात. भगवंताच्या भक्तीचा भाव नारदांच्या मनामध्ये कायम विराजमान असतो. ज्याच्या मनामध्ये भगवंत कायम असतात तो कधीच निराश होत नाही, तो कधीच चिंतातूर होत नाही, तो कधीच अप्रसन्न राहत नाही. आणि म्हणून त्यांनी विचारलं की काय झालं आज, तुम्ही अशी चिंतातूर का दिसता? नारद मुनी त्यांना म्हणाले की माझा देश दुःखी आहे. सत्य, तप, दया, दान माझ्या देशामध्ये राहिले नाही, त्यामुळे सर्वजण दुःखी आहेत. मी ज्या देशामध्ये जन्म घेतला त्या देशासाठी जर मी काही करू शकलो नाही तर माझे जीवन व्यर्थ जाईल, अशी वस्तुस्थिती नारदांनी सनत कुमारांना सांगितली. सनकादिक मुनी त्यांना म्हणाले की हे नारदा, देशाच्या दुःखाने तुम्ही दुःखी होताय ही तुमची भावना अत्यंत दिव्य आहे. सनकादिकांनी भक्ती, ज्ञान आणि वैराग्याच्या जागृती करता श्रीमद भागवताचं पारायण त्यांना करायला सांगितलं. ज्या ठिकाणी भक्ती, ज्ञान आणि वैराग्य ओसरतं त्या ठिकाणी भागवताचं ज्या वेळेला पारायण केलं जातं त्यावेळेला भक्ती, ज्ञान आणि वैराग्य या तिघांनाही तेज येतं. त्याचप्रमाणे भागवताचा प्रचार करायला या सनत कुमारांनी नारदांना सांगितले. त्यातून लोकांचं कल्याण होईल. या कथेच्या श्रवणाने, प्रवचनाने, वाचनाने आणि ज्ञान घेण्याने वैराग्य लोकांच्या मनामध्ये जागो होईल. ज्ञानवृत्ती त्यांची फुले. श्रीमद भागवताची कथा ज्ञान, भक्ती आणि वैराग्य वाढवणारी आहे. त्यामुळे तुमची इच्छा पूर्ण होईल असा आशीर्वाद सनत कुमारांनी नारदांना दिला. त्यांनी स्वतःच श्रीमद भागवताचं श्रवण नारदजींना करवलं आणि त्याचा फलस्वरूप भक्ती, ज्ञान, वैराग्य तुष्ट आणि पुष्ट झाले. आता इथपर्यंत आपण भागवताचं महात्म्य पाहिलेलं आहे की भागवत का वाचावं, भागवत का ऐकावं. भागवत ज्या ठिकाणी ऐकलं जातं, केलं जातं त्या ठिकाणी भगवंताची भक्ती, भगवंताचं ज्ञान आणि वैराग्याचा भाव हे नेहमी वाढायला लागतं. हे महात्म्य. आता आपण भागवताचा परिचय करून घेणार आहोत. भगवान वेदव्यास अर्थात कृष्णद्वैपायन व्यासांची ही अंतिम अशी कृती आहे. त्याआधी वेदव्यासांनी महाभारताची रचना केली. 17 पुराण त्यांनी निर्माण केली. तरीही त्यांच्या मनाला समाधान मिळालं नाही. ते समाधान देण्याकरता नारद मुनी ब्रह्मदेवांच्या प्रेरणेने व्यासांच्या जवळ आले आणि त्यांनी भागवत धर्माची प्रेरणा ज्याच्यातून मिळते अशा श्रीमद भागवत पुराणाची रचना भगवान वेदव्यासांना करायला सांगितले. भगवान नारायणांनी जो उपदेश नारदजींना केला तोच उपदेश त्यांनी व्यासांना सांगितले. व्यासांनी सरस्वती नदीमध्ये स्नान केले, समाधी अवस्था प्राप्त केली आणि भागवताच्या पहिल्या श्लोकापासून ते शेवटच्या श्लोकापर्यंत संपूर्ण संहितेचा प्रत्यक्ष अनुभव घेतला आणि नंतर तो अनुभव त्यांनी लिपिबद्ध केला. हेच श्रीमद भागवत पुराण. भागवतानां पुराणम भागवत पुराणम, ज्यामध्ये भगवंतापेक्षा अधिक त्यांच्या भक्तांचा महिमा वर्णन केलेला आहे. भगवंताची भक्ती कशी करावी, भगवंत कसे आहेत याचाच विस्तार भागवतामध्ये जास्तीत जास्त केलेला आहे. एवढेच नाही तर स्वयं भगवंतांनी आपल्या मुखाने आपल्या भक्तांचा महिमा वेळोवेळी सांगितलेला आहे. आपलं हृदय आपण पवित्र करावं. श्रीमद भागवताची कथा आपल्याला अमर करते आणि भक्ती रसाचं दान देते. भक्तीनेच मीराबाई द्वारकाधीशांमध्ये आणि श्री गौरांग महाप्रभू जगदीशामध्ये सदैव विलीन झालेले आहेत. मीराबाई त्यांचा देह सापडला नाही, द्वारकाधीशांच्या मूर्तीमध्ये त्या
समाविष्ट झाले. किती अद्भुत घटना आहे पहा. लोक म्हणतात की देव नाही, परमेश्वर नाही, सगळं झूट आहे. मग हे काय आहे? किंवा गौरांग महाप्रभूंचं सुद्धा असंच आहे की ते जगदीशामध्ये पूर्णपणे स्नेह विलीन होऊन गेलेले आहे. भागवत कथा ही मनोरंजना करता नाही. भागवत कथा ही टाइमपास नाही आहे, तर ती आत्मरंजनाचं साधन आहे. ही कथा एका जन्मात नाही तर अनेक जन्मातील व्यथांचं हरण करणारी आहे. योग व तपाशिवाय भगवंतांना भेटण्याचा कोणता मार्ग आहे, तर तो आहे भागवत शास्त्र. ज्या लोकांना योग साधना करता येत नाही, ज्यांना अत्यंतिक कष्ट देणारे तप करता येत नाही, त्यांनी काय करावं, तर त्यांनी भागवत शास्त्र अनुसरावं, भागवत समजून घ्यावं, भागवतामध्ये भगवंताचं स्वरूप कसं आहे ते जाणावं, भगवंताची भक्ती कशी करावी हे समजून घ्यावं आणि भगवंताला साध्य करावं. भागवतातील भगवंत माणसाला निशंक बनवतो. या कथेमध्ये सर्व काही मिळते. एकदा भागवत आपण ऐकायला लागलो, वाचायला लागलो की आपल्या मनामध्ये कुठल्याही शंका, प्रश्न शिल्लक राहत नाही. त्या सगळ्यांचं निरसन होतं. सगळ्यांची उत्तर आपल्याला त्यातून आपोआप मिळत जातात. बुद्धीचा परिपाक, ज्ञानाचा परिपाक आणि जीवनाचा परिपाक झाल्यानंतर भगवान वेदव्यासांनी या ग्रंथाची रचना केलेली. भगवान वेदव्यासांनी सगळ्यात शेवटचा ग्रंथ हा भागवत. तोपर्यंत त्यांची बुद्धी पूर्णपणे परिपक्व झालेली होती. जीवनाचा सगळा अनुभव त्यांनी घेतलेला होता आणि त्यांचं ज्ञानही परिपक्व झालेलं होतं. अशा या परिपक्व अवस्थेमध्ये या भागवताची रचना झालेली आहे. हे भागवत नारायण स्वरूप आहे, परिपूर्ण आहे. त्याच्या श्रवणाने आस्तिकाला मार्गदर्शन मिळते आणि जे लोक नास्तिक असतात तेही आस्तिक व्हायला मदत होते. म्हणून तुमच्या आजूबाजूला जर कोणी नास्तिक लोक असतील तर त्यांना धरून आणा इकडे. एकदा ऐका म्हणा फक्त, बाकी काही करू नये. बघा 7 दिवसामध्ये नाही त्यांच्या हृदयामध्ये भगवंत विराजमान झाले. भगवंताची भक्ती काही प्रमाणात का होईना मनामध्ये निर्माण व्हायला लागते. आत्माराम स्वरूपाचे महात्मेही या कृष्ण कथेमध्ये रंगून जातात. जशी शुकमुनी सिद्ध, आस्तिक, नास्तिक, पामर प्रत्येकाला ही कथा जीवनदान देते, असे हिचे महत्व आहे. भागवतामध्ये सर्व प्रकारचं ज्ञान आहे. त्याच्यामध्ये ज्ञानयोग आहे, कर्मयोग आहे, समाज धर्म आहे, स्त्री धर्म आहे, आपद धर्म आहे, राजनीती आहे, इत्यादी सगळ्यांचं ज्ञान त्यात भरलेलं आहे. त्यामुळे याच्या श्रवणाने आणि मननाने दुसरे जाणण्यासारखं काहीही शिल्लक राहत नाही. एका भागवताचा अभ्यास केला की सगळ्या गोष्टींचा अभ्यास सहजतेने होतो. साधकाला साधनेमध्ये येणाऱ्या अडचणी, संशय यांचंही निवारण भगवान व्यासांनी विविध कथांमधून केलेलं आहे. म्हणून भगवान व्यास म्हणतात, यदि हस्ती तदन्यत्र यन्नि हस्ती न पुत्रची. भागवतात नाही ते अन्य कोणत्याही ग्रंथात नाही. जे भागवतात आहे तेच अन्य सगळ्या ग्रंथांमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. भागवत शास्त्र परिपूर्ण नारायणाचं स्वरूप आहे. म्हणून हे भागवत शास्त्र अत्यंत दिव्य आहे. समाजामध्ये, लोकांमध्ये अनेक दोष आपल्याला पाहायला मिळतात. दुःख, वैमनस्य अनुभवायला येतात. तर ते काय येतात? याचं उत्तर असं आहे की लोक इतके भोगवादी झाले आहेत की ते परमात्म्याला विसरले आहेत. त्यामुळे माणूस धर्मविहीन होत चालला आहे. उदाहरणार्थ आता प्रत्येकाला धर्म आहे. पुत्र धर्म आहे, विद्यार्थी धर्म आहे, पती धर्म आहे, पत्नी धर्म आहे, राजधर्म आहे, स्त्री धर्म आहे. की तुम्ही लहान मूल आहात, शाळेमध्ये जाताय. मग शाळेमध्ये जातात तर शाळेत जाणाऱ्या त्या मुलांनी काही विशिष्ट नियम पाळलेच पाहिजे. शाळेच्या वेळेत असताना शाळेत गेलं पाहिजे.
शाळेत जो अभ्यास शिकवलाय तो ग्रहण केला पाहिजे, होमवर्क पूर्ण केला पाहिजे, तिथे जी शिस्त शिकवली जाते ती त्याने आत्मसात केली पाहिजे. हा त्याचा धर्म आहे. तो मुलगा मोठा झाला, नोकरी करायला लागला, कुटुंबाची जबाबदारी घेणं हा त्याचा धर्म आहे. आई वडिलांचा सांभाळ करणं, पत्नीला सुख देणं, मुलांची प्राप्ती करणं, मुलांचं संगोपन करणं, हा त्याचा धर्म आहे. असा प्रत्येक धर्म सांगितलेला आहे. आणि आज दुर्दैवाने काय झालंय की प्रत्येक जण आपला धर्म विसरून गेला आहे. मनाला वाटलं करायचं, मनाला वाटलं सोडून द्यायचं, मनाला वाटलं जितके करता येईल तितके शॉर्टकट करायचे. प्रत्येक ठिकाणी धर्म कार्य असू द्या, घरातल्या रूढी प्रथा परंपरा सगळीकडे शॉर्टकट करायचं. आणि वेगवेगळ्या पार्ट्या करणं, हिंडणं फिरणं, तिथे मात्र भरपूर वेळ असतो, तिथे कारण काही नसतं. ओके, ही जी परिस्थिती आज निर्माण झाली आहे त्यामुळे काय झालंय की माणसाचं जीवन अधिक अधिक अधोगतीकडे चाललेलं आहे. आजही आपल्याला तेच दिसत. आज एवढा मंगलमय सोहळा आहे भागवताचा, किती लोक आलेत पहा. बाकीच्यांना काय दुपारची झोप असते. आणि ऐकलंय आम्ही भरपूर वेळा, काय वेगळं सांगणार आहे, तेच तेच तर सांगतात. इथे आल्यानंतर इथे बसावं लागणार आहे 3 तास 4 तास. नुसतं बसायचं नाही, ऐकावंही लागणार आहे. एवढे पेशन्स नाहीये 4 तास कोण ऐकेल. त्यापेक्षा मोबाईलवर आम्ही खेळत बसू, त्याच्यात 4 तास नाही 5 तास गेले तरी आम्हाला चालेल. आणि काय मिळणार होणार आम्ही मोबाईल पाहून? काही कचरा नुसता, इकडचं तिकडे तिकडचं इकडे. कुठलाही गोष्ट माणूस आज नीटपणाने करत नाही, त्यामुळे माणसाची अधोगती होत आहे. माणूस आपला धर्म विसरलाय, आपल्या जबाबदाऱ्या विसरल्या, नीती नियम विसरलाय, संयम विसरला आहे, शिस्त विसरलाय. आणि त्यामुळे माणसाची प्रगती होत नाहीये. का फक्त पैसा मिळवणं म्हणजे प्रगती नाही. आपल्या व्यक्तिमत्वाचा अंतर्बाह्य विकास ज्या वेळेला होतो त्यावेळेला खऱ्या अर्थाने प्रगती होते. बाहेरून माणूस कितीही सुंदर दिसू द्या, किती नट्टापट्टा करू द्या, पण मनामध्ये दुसऱ्यांविषयी द्वेष आहे, मत्सर आहे, अत्यंतिक अहंकार आहे, काय उपयोग त्या जीवनाचा? मनामधला द्वेष दूर करता येत नाही, लोकांना आपलंसं म्हणता येत नाही, 4 लोकांशी मोकळेपणाने बोलता येत नाही, घरातल्या लोकांची मनं सांभाळता येत नाही. काय उपयोग या गोष्टीत? हेच आज घडतं आहे. आणि म्हणून त्यांनी म्हटलंय की माणूस अधोगतीकडे जात आहे. श्रीमद भागवताचा मुख्य प्रश्न आहे, धर्म कौ शरणं गता. धर्म कुठे आहे? आज धर्म कोणाला शरण गेला आहे? याचं उत्तर आहे, धर्माचं प्रेरक, रक्षक आणि धर्माचे सर्वोत्तम फल भगवंत स्वतः आहे. धर्म कुठे आहे? तर धर्म भगवंतामध्येच असतो. आणि म्हणून आपण भगवंतांना ज्या वेळेला शरण जातो, भगवंताची भक्ती करतो, त्यावेळेला तो माणूस धर्माने वागायला लागतो. म्हणून मुलांना दररोज शुभम करोती म्हणायला सांगा, रामरक्षा म्हणायला सांगा. रामांचं नाव जितकं वेळ त्यांच्या तोंडात येईल तितकी त्यांच्या मनामध्ये रामाविषयीचा भाव निर्माण होईल. आपोआप त्यांची वृत्ती बदलायला लागेल. आज मुलांना बघा, घरातल्या मुलांना सांगा, कुणी बाहेरचं आलंय आपल्याकडे, नमस्कार करायला सांगा बरं. राग येतो मुलांना, नमस्कार करायची इच्छा नसते. का बरं? इतका कुठला इगो छोट्या छोट्या मुलांना असतो? कारण त्यांच्यावरती आपण धर्माचे नीती नियमांचे संस्कार करत नाही. मुलांवरती जर चांगले संस्कार करायचे असतील तर भगवंताची चरित्र त्यांना ऐकवा, वाचायला द्या, कथा त्यांना
ऐका आणि मग बघा त्यांच्या मनामध्ये कसं परिवर्तन होतं ते. या भगवंताविषयी लोकांच्या हृदयामध्ये प्रेम राहिलेलं नाही, भक्ती राहिली नाही, श्रद्धा राहिली नाही. संसारामध्ये आणि भोग वस्तूंमध्ये माणूस फसत चालला आहे आणि त्यामुळे विषय विकारांची दलदल वाढत चालली आहे आणि माणूस त्याच्या दलदलीमध्ये अधिक फसत चाललेला आहे. म्हणून माणसाने आपलं हृदय जे विषय विकारांनी भरलेलं आहे ते शुद्ध करायला हवं आणि त्याकरता आधी भगवंताकडे पाहण्याची सवय लावायला हवी. भगवंताचं दिवसातून काही वेळ तरी चिंतन करायला हवं, भगवंताची पूजा अर्चा करायला हवी, भगवंताचं नामस्मरण करायला हवं. असं ज्यावेळेला माणूस करायला लागेल त्यावेळेला त्याच्या मनातले विषय विकार कमी होतात. बघा आपल्याकडे चातुर्मास असू द्या किंवा आता हा पुरुषोत्तम मास चालू आहे. भगवान विष्णूंना दररोज तुळशी पत्र अर्चन करतात काही लोक, विष्णू सहस्त्रनाम म्हणतात. श्रावणामध्ये भगवान शिवशंकरांना बेलपत्र अर्पण केलं जातं. ओके, गणपतीच्या दिवसामध्ये गणपतीला दुर्वा अर्पण केल्या जातात. नवरात्रामध्ये भगवती देवीला कुंकुम अर्चन केलं जातं किंवा फुलांचं अर्चन केलं जातं. हे नॉर्मली गोष्टी आपण करतो. का केलं जातं बरं? शिवशंकरांना बेल का अर्पण करायचा? 11, 21, 108 ते काय असतं. पण ज्या ज्या वेळेला आपण ते बेलपत्र भगवंतांना अर्पण करतो, एक एक बेलपत्र जेव्हा अर्पण करतो तेव्हा आपल्या मनामध्ये असणारे एक एक विकार भगवंतांना आपण अर्पण करत असतो. आणि आपलं कसं आहे की एकदा ते विकार सगळे अर्पण केले की झालं, पुन्हा विकार येत नाही असं होतंय का? पूजा झाली, संसार सुरू झाला की पुन्हा विकार आले, दोष आले. म्हणून वारंवार या क्रिया सांगितल्या की काही काळ तुम्ही भगवंतासमोर बसा, बिल्वपत्र अर्पण करा, तुलसी दल अर्पण करा. ते जेव्हा अर्पण कराल तेव्हा तुमचं मन शुद्ध व्हायला लागेल. मनातले विषय विकार वासना हळूहळू हळूहळू कमी व्हायला लागतील. काही काळ तरी तुम्ही भगवंताच्या सानिध्यात बसाल. भगवंताचं प्रेम, भगवंताचं तेज, भगवंताचं स्वरूप काही काळ तरी तुम्ही अनुभवाल. पण ते अनुभवण्याकरता केवळ शरीराने तिथे बसून चालत, मनही तिथे असलं पाहिजे. आता एकीकडे मोबाईल चाललंय, गोष्टी सांगताय,